नमस्कार, मी शिवाजी शिंदे. व्हायरल सत्यामध्ये आपलं स्वागत. आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. आता दावा करण्यात आलाय की 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार आहेत. आरबीआयने जुन्या नोटांबाबत नोटिफिकेशन जारी केल्याचा दावा करण्यात आलाय. पण खरंच या दाव्यात तथ्य आहे का, याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं, चला पाहूयात. 10, 20, 50 आणि 100च्या जुन्या नोटा बंद होणार. आरबीआय कडून 2005 पूर्वीच्या नोटांवर बंदी. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? जुन्या 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटा बंद केल्या जाणार आहेत, असा दावा करण्यात आलाय. सोशल मीडियावर वेगानं मेसेज व्हायरल होतोय, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पैसे हा सगळ्यांसाठीच महत्त्वाचा विषय आहे, त्यामुळे या मेसेज मागचं सत्य जाणून घेणं गरजेचं आहे. पण खरंच 2005 पूर्वीच्या नोटा चलनातून बाद होणार आहेत का, असा सवाल उपस्थित होतोय. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटा बंद केल्या जातील. सर्वच नोटांवर बंदी घातली जाणार नाही. 2005 पूर्वी छापलेल्या नोटांवरच बंदी असेल. हा निर्णय आरबीआयने घेतला असून तो अधिकृतपणे वैध आहे. या बातमीत किती तथ्य आहे आणि तसं झाल्यास त्याचे काय परिणाम होतील हे जाणून घेणं गरजेचं आहे. खरंच आरबीआयनं असा निर्णय जारी केलाय का? बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचा लोगो असलेला एक पोस्टर व्हायरल होतोय, त्यामुळे अनेकांना यावर विश्वास बसतोय. कोणतेही मोठे निर्णय घेण्यापूर्वी कंपन्या आपल्या ग्राहकांना माहिती देण्यासाठी पेपरमधून निवेदन देतात. तसंच हे नोटिफिकेशन जारी केल्यामुळं संभ्रम निर्माण झालाय. पण हे खरं नोटिफिकेशन आहे का? यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं आरबीआय कडून अधिक माहिती मिळवली. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. आरबीआयनं 2005 पूर्वीच्या नोटांवर बंदी घातलेली नाही. सगळ्या नोटा कायदेशीररित्या वैध राहतील. नोटांबाबत महाराष्ट्र बँकेनं नोटिफिकेशन काढलेलं नाही. चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. सध्या कुणीही काही मेसेज व्हायरल करतं आणि लोकांची दिशाभूल केली जाते. त्यामुळे तुम्हालाही असे मेसेज आल्यास आधी खात्री करून घ्या. कुणालाही असे चुकीचे मेसेज पाठवू नका, नाहीतर यामुळे अनेकांचं नुकसान होऊ शकतं. आमच्या पडताळणीत 10, 20, 50 आणि 100च्या जुन्या नोटा बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.